हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स. आजच सकाळी माझ्या आईनं मला सांगितलं की पुढच्या रविवारी आपल्या घरी बरेच पाहुणे येणार आहेत आणि त्यांना माझ्या हातची मटण बिर्याणी खायची आहे. पण आता मला ते स्वतःच्या हातानं वाटण घाटण करायचा कंटाळा आलाय. तेव्हा तू परवा कोणत्या तरी फेमस मसाल्यांबद्दल बोलत होतीस ना, त्या मसाल्यांचा वापर करीन असं म्हणते. मी आईला म्हणलं, अगं मी भवर फूड्सच्या मसाल्यांबद्दल बोलत होते. तू येत असशील तर आपण दोघी साताऱ्याच्या खिंडवाडी इथल्या भवर फूड्सच्या फॅक्टरीवरच जाऊया आणि तिथं जाऊन चौकशी करूया. आश्चर्य म्हणजे आई लगेच तयार झाली आणि आम्ही दोघी त्यांच्या फॅक्टरीवर जाऊन धडकलो. तिथं मला या फॅक्टरीच्या ओनर छाया भवर मॅडम भेटल्या आणि मग काय आमच्या गप्पा सुरू झाल्या. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम, आम्हाला तुमच्या विविध मसाल्यांपैकी मटण बिर्याणी मसाला घ्यायचा होता, म्हणून खरं तर आम्ही आलो होतो. पण त्यापूर्वी मला जरा तुमच्या भवर फूड्स या व्यवसायाबद्दल सुरुवातीपासून माहिती द्याल? आमचा हा मसाले बनवण्याचा व्यवसाय माझ्या आजीने सुरू केला. माझी आजी घरगुती स्वरूपातील विविध मसाले बनवत होती. माझे आजोबा ब्रिटिश अधिकारी होते, तेव्हा ते ब्रिटिश वसाहतीमध्ये हे मसाले सप्लाय करायचे. त्यानंतर माझी आई, मी आणि माझ्या नंदुबाई रुपाली पिसाळ यांनी घरगुती स्वरूपात हे मसाले गावामध्ये, हॉटेल्समध्ये, मेसमध्ये सप्लाय करायला सुरुवात केली. त्यानंतर मी हा व्यवसाय म्हणून 2007 साली ह्याचं रजिस्ट्रेशन केलं. अच्छा मॅडम, तुमच्या भवर फूड्समध्ये काय काय मिळतं? आपल्या भवर फूडची कांदा लसूण चटणी ना अतिशय प्रसिद्ध आहे. आमच्याकडे व्हेज नॉनव्हेजसाठी लागणारे तब्बल 16 प्रकारचे मसाले आहेत. त्यामध्ये गोडा काळा मसाला, मालवणी मसाला, फिश फ्राय, फिश करी, स्पेशल बिर्याणी मसाला, स्पेशल मटन मसाला, चिकन मसाला, स्पेशल गरम मसाला, किचन किंग मसाला, पावभाजी मसाला, सांबर मसाला आणि याशिवाय आमचा स्पेशल चहा मसाला, असे विविध प्रकारचे मसाले आहेत आमच्याकडे. तसेच पावडरमध्ये धने, जिरा, लवंगी आणि बॅडगी मिरची पावडर आम्ही बनवतो. गेली 6 वर्ष गाय आणि म्हशीचं प्युअर तूप देखील आम्ही बनवतो. मॅडम, या वेगवेगळ्या प्रकारच्या मसाले, चटण्या वगैरे उत्पादनं कशा प्रकारे बनवता आपण? मॅडम, मसाले बनवण्यासाठी आवश्यक असणारे पदार्थ काळजीपूर्वक हाताने साफ करतो. त्यामध्ये खमंग स्वाद येण्यासाठी ते चुलीवर शुद्ध तेलामध्ये भाजतो. सर्व पदार्थांची हाताने कुटून पावडर बनवली जाते. ही सर्व कामे आम्ही घरचे लोकच करत असल्यामुळे सर्व पावडर किंवा मसाले अतिशय स्वच्छ आणि घरगुती स्वरूपातच तयार होतात. यामध्ये आम्ही कोणताही कृत्रिम रंग वापरत नाही. त्यामुळे 100% शुद्ध आणि पारंपरिक पद्धतीने घरगुती स्वादाच्या आमच्या विविध मसाले आणि पावडर याचा ग्राहकांनी जरूर लाभ घ्यावा, असे मी ग्राहकांना आवर्जून सांगेन. आमचे सर्व प्रोडक्ट्स सातारा जिल्हा, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त विशेष म्हणजे आपला माल थायलंड, दुबई येथे देखील मोठ्या प्रमाणात सप्लाय होतो. तसेच अनेक हॉटेल्स आणि मेसमध्ये देखील आम्ही बल्कमध्ये सप्लाय करतो. ओ ग्रेट. मॅडम, तुम्हाला पुन्हा संपर्क करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर सांगाल? हो, घ्या ना. 9822 96 93 22. 9822 96 93 22. थँक्यू मॅडम. सो फ्रेंड्स, तुम्हाला देखील वेगळ्या हटके चवीचे व्हेज नॉनव्हेज पदार्थ बनवून खायचे असतील तर साताऱ्याच्या खिंडवाडी इथल्या भवर फूड्सचे विविध प्रॉडक्ट्स नक्की ट्राय करा. व्हेज असो वा नॉनव्हेज, भवर मसाले ऑलवेज बेस्ट. 100% शुद्ध आणि पारंपरिक पद्धतीनं बनवलेले मसाले तुमच्या जेवणाला नक्कीच वेगळा स्वाद आणतील. आणि हो, बाजारपेठेतील अशीच स्वादिष्ट माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960 432 13 40, 960 432 13 40.